माझे नाव प्रतीक्षा सुगंध सृष्टी। मी लहान होते तेव्हा आमच्या बिहाड पुण्यात शनिवार पेठेत असते तेथे घराच्या पत्रात रॉकेल तोड कापलेल्या डब्यात मी एक मोगऱ्याचे कमळ कोठून तरी मिळवून लावले होते। हातभर उंचीच्या त्या टोप्यावर पहिली कळी मोहरली। तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी रोज 10 त्या कुंडीपाशी जाऊन येई। मुगाच्या दाण्या एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टोपवर वाटोळी झाली। टकटकीत पांढरी दिसू लागली। उत्सुक आतुर भासू लागली। आई म्हणाली, आज तू फुलणार आहे हो, बहुत करू। संध्याकाळी 6च्या सुमारे कळीची कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली। अंशाने दुसरी पाकळी, तिसरी पाकळी। सुगंध पेटीचा एक जणू खणच जणू उघडत चालला होता। मी कुंडी शेजारी बसून राहिलो। निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला होता। कळीची सारी दिलेली सफा उघडली होती। मोगरा पण फुलला होता। रात्रीच्या अंधारात पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याच्या मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटेल त्याचे वर्णन मी कसे करू। मी लावलेले झाडाचे ते फूल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पाडली होती ती वेळीच। मोगऱ्याप्रमाणे निशिगंधीचेही झाड लावायला सोपे, शिवाय ते दिसायला सुद्धा सुंदर। रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एकोपाठोपाठ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा। आणि निशिगंधाचे ते फूल तर असते तरी किती जवळदार, हिरवेगार, छडीवर हरणे टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पहिले म्हणजे निशिगंधाला गुंछडी असे दुसरे नाव पडले आहे ते सहज लक्षात येते। पण मोगरा किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजून नाहीत। आपला रंग, आपला गंध, आपला डौलत ते लपवत नाही। निशिगंध तर आपले सारे वैभव चढवल्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो। मोगरा निशिगंध जशी सुगंध फुले तसाच गुलाब, पण हा स्वराचा रुबाब आहे, काही आवडच असतो। गुलाबासारखे सोपकार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही। गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही, पाणी कमी झाले तरी वास सोसणार नाही, मी अधिक झालो तरी सोसणार नाही। त्याला खत वेळीच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजे, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टप्पूर मारली पाहिजे, एवढे सगळे करावे ते राजेशने फुलणार। एकदा गुलाब प्रसन्नपणे फुलला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो, नव्हे त्याचे सारे श्रम भरून येतात। गुलाबाच्या फुलाची एक काय वर्णी, किती त्याचा आकार, किती रंग, किती गंध, त्यांना सीमा नाही। त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला। काळसर मखमलीसारखा पाकळ्याचे ते फूल म्हणजे एक अब्जाची होते। सायलीचे वेळ एकदा आळे करून लावले की मग त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही तरी चालते। 12ही महिने ती फुललेली राहते। पारिजातक तर कामिलाची निरीक्षण, तो कोठेही लावा, त्याला पाणी द्या नाही तर देऊ नका। पावसाळी ढग आभाळात भरून आले आणि त्यातून अमृताचा शिडका सुरू झाला की ह्याला रंग रगड्यात झालेला कळसा आनंद होतो कोणास कळेल। त्याचे पांडुरंग गाठळ अंगपागातून हिरव्या रोमाचे फुटतात अगदी बुत्यापासून शेवटपर्यंत आणि मग त्याला सुगंध झुबरे लटकतात। सकाळी पारिजातक खालून जाणे म्हणजे पुण्या पावनभूमीवरून जाण्यासारखेच निदान मला तरी वाटेल। पाऊल टेकवावे तरी कोठे, साऱ्या भूमीवर त्याला वृक्षराजनी उदारता अथरलेले असते ना। कसे ठेवायचे पाऊल, आपले अरुच्चतराव पटवर्धन बोलण्यात किती धर्म आहे हे एकदा म्हणाले। द्यावे तर पारिजातक सारखे द्यावे, तो मूठ पुरेपुरे उघडून देतो। काही म्हटले काही मग ठेवा नाही, वा याला म्हणतात दान।